नमस्कार मित्रांनो, ई लर्निंग विथ हर्षल कुमावत चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मी हर्षल अविनाश कुमावत, CSB इन्स्ट्रक्टर, गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जळगाव, आपले खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण सर्वांना माहीतच आहेत की ITI निदेशक वर्ग क यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि त्याची CBT1 ही झालेली असून सर्वांना आन्सर की मिळालेली आहे. मी आशा करतो की सर्वांना चांगले मार्क मिळालेले असतील, सर्वांनी चांगली स्कोरिंग केलेली असेल. आता विषय येतो मित्रांनो CBT2चा. CBT2 ही एक स्किल टेस्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही जो इंडिव्हिज्युअल ट्रेड अप्लाय करणार आहात, जसं वेल्डर, फिटर, टर्नर, ट्रॅक्टर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, MMV, या ट्रेडसाठी तुम्हाला टेस्ट द्यावी लागणार आहे व तुम्हाला त्यातूनच प्रश्न पडणार. पण या सिलेबसच्या व्यतिरिक्त त्यांनी एक नवीन गोष्टसुद्धा ॲड केलेली आहे की जी म्हणजे आहे इंडस्ट्री 4.0. आपण बघतच आहात की इंडस्ट्री 4.0 हे काय, नेमकं कन्सेप्ट काय, तर हे बरेचशा मुलांना, विद्यार्थ्यांना, स्पर्धकांना माहिती नसून ते यावरती खूप सारं सर्च करत आहेत. बरेचसे विद्यार्थी मलासुद्धा येऊन विचारत होते की सर इंडस्ट्री 4.0चं काय रेफर करावं. तर आज मी त्याच्यासाठी तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यात आपण 20 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेणार आहोत आणि त्याच्या पुढेही आपण बरेचसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्याच्यावर घेऊ आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की तुम्हाला यातून 4 ते 5 प्रश्न हमखास रिपीट होतील, म्हणजे होतीलच. कारण इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय मित्रांनो, की आता जो नवीन युग येतो आहे, नवीन युग चालू झालेला आहे, ऑटोमेशनचा युग आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यात आपण इन्क्लूड केलेलं आहे, बरोबर. रोबोटिक्सचा जमाना आलेला आहे, सगळं काही ऑपरेशन्स जे आहेत ते ऑटोमेटेड होऊन गेलेले आहेत. तुम्ही रेल्वे सेक्टरमध्ये बघा किंवा तुम्ही एअर सेक्टरमध्ये बघा, तुम्ही डिफेन्स सेक्टरमध्ये बघा किंवा तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये बघा, कुठल्याही सेक्टर्समध्ये तुम्हाला ऑटोमेशन हे चॅप्टर तुम्हाला मिळेल म्हणजे मिळेलच आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यातसुद्धा मिळेलच. ठीक आहे, तर न वेळ घालवता आपण सुरू करूया इंडस्ट्री 4.0चे काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस प्रश्न की जे तुम्हाला परीक्षेत पडण्याची शक्यता आहे. तर आपण पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IoT. मित्रांनो, मी इथे उत्तर पहिले स्टिक करून ठेवलेलं आहे, कलरमध्ये तुम्ही बघू शकतात, बट स्टील मी तुमच्यासोबत ते डिस्कस करणार. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IoT. तर IoTचा फुल फॉर्म काय असतो मित्रांनो, इंटरनेट ऑफ थिंग्स. काय आहे मित्रांनो, इंटरनेट ऑफ थिंग्स. तुम्ही बघू शकतात ए जे ऑप्शन आहे ते त्याचं उत्तर राहणार आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स. पुढचा प्रश्न बघूया, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आता खालीलपैकी दिलेल्या ऑप्शन्समध्ये कुठली स्टेटमेंट ही बरोबर आहे. तर IoT इज अ सबसेट ऑफ IIoT. IIoT इज अ सबसेट ऑफ IoT. त्याच्यानंतर ऑल द डिव्हायसेस इन IoT आर कनेक्टेड टू द इंटरनेट. ऑल IIoT डिव्हायसेस आर कनेक्टेड टू द इंटरनेट. ठीक आहे, तर मित्रांनो IIoT आपण वरतीच आता पहिला प्रश्न बघितला, इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे, तर आता IIoT काय आहे, तर हा त्याचा सबसेट आहे ऑफ IIoT, जे आहे ते IoTचा काय आहे, सबसेट आहे. याचं उत्तर काय राहणार आहे, सेकंड. IIoT जे आहे ते काय राहणार आहे, त्याचं सबसेट राहणार आहे. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ स्मार्ट फॅक्टरी. आता स्मार्ट फॅक्टरी म्हणजे काय, तर स्मार्ट फॅक्टरीज खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले, रोबोट्स हू विल रिप्लेस द पीपल. रोबोट जे आहे ते पीपलला रिप्लेस करत आहेत, किंवा फॅक्टरीज अँड लॉजिस्टिक सिस्टम्स दॅट विल ऑपरेट अँड ऑर्गनाइज देमसेल्स विदाउट ह्युमन इंटरॅक्शन. की जे फॅक्टरीज असतात, कारखाने व तसेच लॉजिस्टिक सिस्टम की जिथे माल साठवून सप्लाय केला जातो, एक सप्लाय चेन तिथून मेंटेन ठेवली जाते, दॅट विल ऑपरेट होईल आणि ते ऑर्गनाईजसुद्धा होईल स्वतःशीच विदाऊट ह्युमन इंटरॅक्शन, म्हणजे मानवाची मध्यस्थी न करता. फॅक्टरीज अँड लॉजिस्टिक सिस्टम दॅट विल ऑर्गनाइज देमसेल्स बाय ह्युमन इंटरॅक्शन. किंवा तिसरं ऑप्शन म्हणजे फॅक्टरीज आणि लॉजिस्टिक सिस्टम्स जे आहे त्या होतील ह्युमन इंटरॅक्शनने, म्हणजे मानवाच्या मध्यस्थी करून जे त्यांच्यामध्ये संबंध बनतील ते. तर किंवा ऑल ऑफ दी अबो. तर मित्रांनो याचं उत्तर राहणार आहे फॅक्टरीज अँड लॉजिस्टिक सिस्टम दॅट विल ऑपरेट अँड ऑर्गनाइज देमसेल्स विदाऊट ह्युमन इंटरॅक्शन. म्हणजे जिथे मानवाची मध्यस्थी राहणार नाही, असे फॅक्टरीज अँड लॉजिस्टिक सिस्टम ज्या ऑपरेट होतील त्यांना म्हटलं जाईल स्मार्ट फॅक्टरी. मित्रांनो लक्षात घ्या, स्मार्ट फॅक्टरी म्हणजे काय राहील, की अशी फॅक्टरी आणि लॉजिस्टिक सिस्टम की जी मानवाच्या मध्यस्थीला न स्वीकारता ऑपरेट होणार, त्याला म्हणलं जाणार स्मार्ट फॅक्टरी. पुढचा प्रश्न बघूया आपण, चौथा नंबरचा, विच कंट्री गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस द इंडस्ट्री 4.0 कन्सेप्ट. कुठल्या
देशाने इंडस्ट्री 4.0 कन्सेप्ट हा लॉन्च केलेला होता किंवा इंट्रोड्यूस केलेला होता? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर राहणार आहे उत्तर नंबर सी, जर्मनी. तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की मी तिथे रेड कलर करून ठेवलेला आहे. तर तिथे पहिले याचं उत्तर काय राहणार? जर्मनी. ठीक आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, विच वन ऑफ द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स यूज इलेक्ट्रिकल एनर्जी टू क्रिएट अ मास प्रोडक्शन फॉर द फर्स्ट टाईम इलेक्ट्रिकल एनर्जी ही मास प्रोडक्शनसाठी वापरली गेलेली होती. तर ही कुठल्या औद्योगिक क्रांतीमध्ये वापरली गेलेली होती? इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स म्हणजे काय? औद्योगिक क्रांती. तर ही दुसऱ्या रिव्हॉल्युशनमध्ये वापरली गेलेली होती. उत्तर नंबर बी, सेकंड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन हे कशासाठी ओळखलं जातं? तर हे स्टीमसाठी वापरलं जातं. बरोबर. वाफेचं इंजिन वगैरे आलेले होते, तर त्यावेळेला ही पहिली औद्योगिक क्रांती. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी जी होती ती कशात वापरली होती? मास प्रोडक्शनमध्ये. तर ही दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये वापरली गेलेली होती. मित्रांनो, 6वा प्रश्न बघूया. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडस्ट्री 4.0? इंडस्ट्री 4.0 याचा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज काय खालीलपैकी? ठीक आहे. तर आता इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय आहे की आपण एक शॉर्टमध्ये कन्सेप्ट समजून घेऊया की जसं जसं जग अपडेट होतं आहे, जसं जसं वस्तू अपडेट होत आहे, लोक अपडेट होत आहेत, तसं तसं त्यांच्या गरजाही काय होत आहेत? वाढत आहेत. तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये बघा की भारी भारी प्रकारच्या ज्या असतात त्या कार मार्केटमध्ये लॉन्च झालेल्या आहेत. त्यांना भरपूर सारे स्पेसिफिकेशन्स दिलेले आहे, भरपूर सारे त्यांना ऑटोमेटेड ज्या गोष्टी असतात, ठीक आहे, त्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहे. जसं विंडोज ऑपरेटिंग, त्याच्यानंतर ते डॅशबोर्डवरती त्यांचं ऑपरेटिंग, त्यानंतर डोअर ऑपरेटिंग, ऑटो डोअर, ऑटो विंडो, ठीक आहे, ऑटो स्टिअरिंग, ऑटो पार्किंग. तर हे ऑटो काय आहे? तर हे ऑटोमेशन आहे. बरोबर. याच्यामध्ये एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक पार्ट असतो. तर एकदम सोपं आहे, कॉमन, तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही पडणार आहे की इंडस्ट्री 4.0 जर आपण बघतो आहे तर त्याचा मेन उद्देश काय राहणार? लो कॉस्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन हा राहील का? लो कॉस्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन नाही. आजच्या काळात आपण बघतो आहे की जसे जसे हायर स्पेसिफिकेशन वाढत आहे, ऑटोमेटेड वेल डिफाईंड गोष्टी येत आहेत, तसं तसं त्यांचे काय होत आहेत? कॉस्ट वाढत जाते. तर ही लो कॉस्ट इम्प्लिमेंटेशन राहील का? नाही. क्रिएटिंग मोर वॅकन्सीज फॉर वर्कर, क्रिएटिंग मोर वॅकन्सी होते का? नाही. कारण काय होतं आहे की जिथे 10 माणसांची गरज राहायची तिथे आज एक मशीनच त्यांचं काय करतं आहे? काम करून टाकतं आहे. बरोबर. तर त्यामुळे क्रिएटिंग मोर वॅकन्सी हे सुद्धा चुकीचं आहे. नो रिस्क ऑफ हॅकिंग इन टू द इंटरनल नेटवर्क, नो रिस्क राहील का हॅकिंगची? नाही. आता सगळीकडे काय झालेलं आहे? दूरदूरपर्यंत इंटरनेट झालेलं आहे, त्यामुळे हॅकिंगची रिस्क ही काय झालेली आहे? वाढून गेलेली आहे. तर मित्रांनो, याचं एकच उत्तर उरतं ऑप्शन नंबर ए, इम्प्रूव्ड प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी. प्रोडक्टिव्हिटी वाढवणे आणि इफिशियन्सी वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे. बरोबर. तर आता इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय असतं? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट असतं. म्हणजेच काय? दिलेल्या इनपुटवरून आपल्याला किती आउटपुट मिळत आहेत, तर याला काय म्हणत असतात? प्रोडक्टिव्हिटी म्हणत असतात. बरोबर. ठीक आहे. आणि इफिशियन्सी म्हणजे काय असते? कार्यक्षमता असते. ठीक आहे. मेकॅनायझेशन, व्हॉट डू यू मीन बाय मेकॅनायझेशन? मेकॅनायझेशन म्हणजे काय आहे की व्हॅन अ ह्युमन ऑपरेट अ मशीन, ह्युमन जो आहे माणूस, याच्याद्वारे मशीन चालवलं जातं. युजिंग मशीन टू डू वर्क इन्स्टेड ऑफ ह्युमन्स, मशीनचा वापर करावा इन्स्टेड ऑफ ह्युमन्स, म्हणजे माणसांच्या व्यतिरिक्त किंवा माणसांच्या जागेवरती मशीनचा वापर करणे, याला मेकॅनायझेशन म्हणतात. इन्स्टॉलिंग मशीन्स इन टू ह्युमन बॉडी, ह्युमन बॉडीमध्ये म्हणजे मानवीय शरीरामध्ये मशीन्स इन्स्टॉल करणे किंवा ॲडव्हान्सिंग मशीन टेक्नॉलॉजी किंवा मशीन टेक्नॉलॉजीला ॲडव्हान्स करणे. तर मित्रांनो, याचं बरोबर योग्य उत्तर राहणार आहेत ऑप्शन नंबर बी, युजिंग मशीन्स टू डू वर्क इन्स्टेड ऑफ ह्युमन्स. मशीनचा वापर करून कामं सोपे करणे माणसांच्या जागेवर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 बघूया. हू इन्व्हेंटेड द असेंब्ली लाईन? आता मित्रांनो, बऱ्याचशा जणांना असेंब्ली लाईन इथे माहिती नसेल, तर मी तुम्हाला सांगून देतो. असेंब्ली लाईन काय असते की तुम्ही बघितलं असेल की एक गाडी बनते किंवा एक समजा थम्सअपची बॉटल आहे, तर ती कशी बनते? तर पहिले प्लास्टिक मोल्ड होतं, प्लास्टिक मोल्ड झाल्यावरती त्याची बॉटल बनते, त्याला शेप दिला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते लिक्विड म्हणजे जो कोक असतो, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला थम्सअप जे म्हणतो आपण, त्या थम्सअप त्याच्यात भरलं जातं. त्यानंतर त्याला लेबलिंग केली जाते, त्याच्यानंतर त्याला वरचं झाकण त्याला लावलं जातं, त्यानंतर त्याच्यावरती स्टॅम्पिंग केली जाते, मग त्याच्यानंतर त्याला सील केलं जातं. तर ही एक असेंब्ली प्रोसिजर असते की पहिल्या स्टेपमधून दुसऱ्या स्टेपवर, दुसऱ्या स्टेपमधून तिसऱ्या स्टेपवर. जसं गाडी बनली तर गाडीला पहिले चॅसिस लावलं, चॅसिसवरती पहिले, मग त्यानंतर त्याला त्याची बॉडी वगैरे लावली, त्याचं इंजिन फिट केलं, त्यानंतर त्याला काच वगैरे बसवले, त्याच्यानंतर त्याला पेंटिंग वगैरे केली. या इतरत्र ज्या गोष्टी असतात, जी ही लाईन असते त्याला काय म्हणत असतात? असेंब्ली लाईन. म्हणजे एकत्रीकरण करणे
वेगवेगळ्या गोष्टींचे, त्याला म्हणतात असेंब्ली लाईन. तर ही असेंब्ली लाईन कोणी इन्व्हेंट केलेली होती? तर ही हेनरी फोर्ड यांनी केलेली होती. कोणी केलेली होती? हेनरी फोर्ड यांनी केलेली होती. बरोबर, ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 9 बघूया. दिस कंपनी वॉज द फर्स्ट टू युटिलाइज अ रोबोटिक सिस्टम इन इट्स प्रोडक्शन लाईन. कुठली अशी कंपनी होती की ज्यांनी फर्स्ट सगळ्यात प्रथमच रोबोटिक सिस्टीम आपल्या प्रोडक्शन लाईनमध्ये वापरली होती? तर ऑप्शन नंबर सी तुम्ही बघू शकतात, जनरल मोटर्स. काय? तर जनरल मोटर्स यांनी सगळ्यात पहिलं जी रोबोटिक सिस्टीम होती तर ही त्यांच्या प्रोडक्शन लाईनमध्ये वापरलेली होती. क्वेश्चन नंबर 10 बघूया आता. द फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन वॉज ब्रॉट इन बाय व्हॉट टेक्नॉलॉजी. पहिली जी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन होती, पहिली जी औद्योगिक क्रांती होती ती कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये आणलेली होती? कुठल्या टेक्नॉलॉजीसाठी आणलेली होती? तर ती स्टीम पॉवरसाठी आणलेली होती. मी मित्रांनो मागच्या प्रश्नामध्ये याचा उल्लेख केलेला होता की कुठल्या रिव्हॉल्युशनमध्ये, कुठल्या औद्योगिक क्रांतीमध्ये काय घडलेलं होतं. तर आपण इलेक्ट्रिक एनर्जीवरती हा प्रश्न बघितलेला होता की जी दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आलेली होती. तर पहिल्या औद्योगिक क्रांती ही कशासाठी आलेली होती? स्टीम पॉवर. जेव्हा स्टीम इंजिन्स वगैरे आलेले होते त्यावेळेला ही स्टीम पॉवरसाठी पहिलं औद्योगिक क्रांती ही करण्यात आलेली होती. बरोबर, ठीक आहे. तर इथे बघू शकतात मित्रांनो तुम्ही, स्टीम पॉवर ही पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये, दुसरं ऑप्शन आहे इलेक्ट्रिकल अँड मास प्रोडक्शन ही दुसरी औद्योगिक क्रांती होती. कम्प्युटर्स अँड सेमी कंडक्टर्स, त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असतात इंडस्ट्री 3.0 अँड इंडस्ट्री 4.0. म्हणजेच काय? औद्योगिक क्रांती तिसरी व औद्योगिक क्रांती चौथी. आता पुढे बघूया क्वेश्चन नंबर 11. इन द डिजिटल एज थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन व्हॉट टू मेजर इन्व्हेन्शन्स चेंज प्रोडक्शन अँड पेव द वेव टू ऑटोमेशन. मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न समजावून देतो की जी तिसरी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन होती म्हणजे तिसरी औद्योगिक क्रांती होती डिजिटल एजमध्ये. आता डिजिटल एज म्हणजे आपण काय म्हणतो की प्रत्येक ठिकाणी डिजिटलायझेशन झालेलं आहे, ऑनलाईन पेमेंट होऊन गेलेलं आहे, ऑनलाईन सिग्नेचर होऊन गेलेली आहे, ऑनलाईन स्टॅम्पिंग झालेली आहे, ऑनलाईन स्कॅनिंग झालेली आहे, सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे, म्हणून याला डिजिटल एक एज म्हटलं गेलेलं आहे. तर तिसरी जी औद्योगिक क्रांती होती तर यामध्ये कुठले दोन मेजर इन्व्हेन्शन्स होते की कुठले जे दोन मेजर शोध लागले गेलेले होते की ज्यांनी प्रोडक्शन आणि पेव ऑटोमेशनचं जी सिस्टीम होती ती बदलून टाकलेली होती. बरोबर, तर यातले कुठलं होतं? ऑप्शन नंबर ए मॉडेल कंट्रोल सिस्टीम, दुसरं होतं स्विचेस अँड रिलेज आणि प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल अँड रॉबोट्स आणि प्रोसेस ऑटोमेशन. बरोबर, तर थर्ड जी औद्योगिक क्रांती होती त्यामध्ये कोणी सगळ्यात महत्त्वाचं जे दोन इन्व्हेन्शन होत्या तर त्या कुठल्या होत्या? प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल PLC आणि स्कॅडा. तर प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल PLC होतं आणि रॉबोटिक्स होतं. ठीक आहे. तर या ज्या दोन मेजर इन्व्हेन्शन्स होत्या यांनी काय केलेलं होतं की एक ऑटोमेशनचा पाथच यांनी काय केलेला होता? डायरेक्ट चेंज करून टाकलेला होता. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 12 बघूया आपण. द इंटरनेट ऑफ थिंग्स IoT ॲक्सेस टू रिअल टाईम डेटा अँड द इंट्रोडक्शन ऑफ सायबर फिजिकल सिस्टम मार्क्स द बिग चेंजेस फॉर दिस एरा. प्रश्न समजून घ्या मित्रांनो की जे IoT होतं इंटरनेट ऑफ थिंग्स ॲक्सेस टू रिअल टाईम डेटा, जो रिअल टाईम डेटा आहे त्याचा त्याला ॲक्सेस करणे अँड इंट्रोडक्शन ऑफ सायबर फिजिकल सिस्टम, आणि जी सायबर सिस्टीम असते जी काही तुम्ही इंटरनेट वगैरे वापरतात त्याच्यावरती ज्यांचं नियंत्रण असतं त्याला सायबर सिस्टीम म्हणत असतात. तर या सायबर फिजिकल सिस्टमवरती कुठला म्हणजे याचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठल्या एरावरती मोठे बदल घडवून आणलेला आहे यांनी? तर कुठल्या याच्यात आणलेला आहे? तर ऑप्शन नंबर बी इंडस्ट्री 4.0मध्ये यांनी खूप महत्त्वाचा बदल घडवून आणलेला आहे. मित्रांनो आज तुम्ही बघू शकतात की सायबर सेल जी असतं, सायबर सिस्टीम ही एक महत्त्वाची एक संस्था म्हणू शकतो आपण की जी कार्यरत आहे की जे तुम्ही इंटरनेट वगैरे वापरतात, तुम्ही जे काही डाटा ॲक्सेस करतात किंवा तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, तुमचे अदर इंटरनेट ब्लॉग्स एक्सेट्रावरती जे नियंत्रण ठेवतं त्याला म्हणतात सायबर सेल म्हणतात. ठीक आहे. सायबर सिस्टीम, ऑनलाईन क्राईम्स वगैरे हे सगळे यामध्ये इन्क्लूड होत असतं. तर इंडस्ट्री 4.0 जी आताची जी चालू कंडिशन आहे, आताची जी चालू औद्योगिक क्रांती आहे त्यावरती खूप सारा प्रभाव याने टाकलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13 बघूया. व्हेन डिड द फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन टेक्स प्लेस. पहिली जी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन होती म्हणजे पहिली जी औद्योगिक क्रांती होती मित्रांनो ती कधी झालेली होती, कधी त्यांनी जागा घेतली? तर मित्रांनो आपण बघू शकतो की मी तुम्हाला बोललो की पहिली औद्योगिक क्रांती जी होती ती कशाच्या संदर्भात होती? स्टीम पॉवरच्या संदर्भात होती. आणि ही कधी आलेली होती? तर ही 18th सेंचुरी म्हणजे 18व्या सेंचुरीमध्ये ही आलेली होती. 18व्या काळात 18व्या सेंचुरीमध्ये ही आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर 14वा प्रश्न.
हाऊ डिड द इकॉनॉमी चेंज ड्युरिंग द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. ज्यावेळेस औद्योगिक क्रांती होत असते त्यावेळेला इकॉनॉमी जी असते म्हणजे आर्थिकदृष्ट्या जी गोष्टी असते अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणतो आर्थिक गोष्टी ज्या कशा बदलतात. तर ऑप्शन नंबर ए नेटिव्ह अमेरिकन्स बिकम फार्मर्स इन्स्टेड ऑफ हंटर्स. प्लांटेशन चेंज टू शेअर क्रॉपिंग बिकॉज ऑफ 13th अमेंडमेंट. मोर पीपल स्टॉप फार्मिंग ॲग्रिकल्चर अँड वर्क इन द फॅक्टरीज मॅन्युफॅक्चरिंग. ठीक आहे. हाऊ डिड द इकॉनॉमी चेंज ड्युरिंग द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. इकॉनॉमी कशी बदललेली होती औद्योगिक क्रांतीनुसार. तर हे बघा की जे नेटिव्ह अमेरिकन्स होते बरोबर की जे तिथले रहिवासी होते ते फार्मर्स झाले इन्स्टेड ऑफ हंटर्स. ते म्हणजे हंटर्स म्हणजे काय आपण जे हे करतो ना शिकार करतो शिकारी लोक ते शिकारीवरून ते शेतकरी बनले त्यावेळेला तर नाही. ऑप्शन नंबर बी प्लांटेशन चेंज टू शेअर क्रॉपिंग बिकॉज ऑफ 13th अमेंडमेंट. प्लांटेशन जे होतं झाडं जगवणे हे क्रॉपिंग करण्यावरती लागून गेलं ड्यू टू 13वी जी अमेंडमेंट होती त्याच्यामुळे. ऑप्शन नंबर सी आहे मोर पीपल स्टॉप फार्मिंग ॲग्रिकल्चर अँड वर्क इन द फॅक्टरीज मॅन्युफॅक्चरिंग. जे बरेचसे लोक होते त्यांनी शेती म्हणजे कृषी ह्या व्यवसाय सोडून कंपन्यांमध्ये फॅक्टरीज कारखान्यांमध्ये काम करायला खूप प्रेफर्ड केले. तर आणि चौथा ऑप्शन आहे पीपल स्टॉप वर्किंग इन अ फॅक्टरीज अँड बिकम फार्मर्स. आणि लोकांनी कारखान्यामध्ये काम करणं बंद करून हे शेतकरी होऊन गेले. तर याचं योग्य उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन नंबर सी की मोर पीपल स्टॉप फार्मिंग ॲग्रिकल्चर अँड वर्क इन अ फॅक्टरीज. की बरेचसे जे लोक होते की त्यांनी शेती हा व्यवसाय सोडून ते कंपनीकडे कारखान्यांकडे वळाले आणि ते तिथे कामाला लागले. हा एक मेजर इकॉनॉमीचा बदल होता ड्यू टू औद्योगिक क्रांतीमुळे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 15 इन विच युरोपियन कंट्री डिड द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन बिगेन. कुठल्या युरोपियन कंट्रीमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झालेली होती. तर याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन नंबर बी ब्रिटन. ठीक आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला विचारलं की कुठे इन्व्हेंट झालेली होती तर त्याचं ऑप्शन होतं जर्मनी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 16 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर ॲज अ इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्रियलायझेशन ड्युरिंग द 18th and 19th सेंच्युरी. ज्या वेळेला औद्योगिकरण झालेलं होतं इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय औद्योगिकरण जेव्हा झालेलं होतं 18व्या आणि 19व्या सेंच्युरीमध्ये तर त्यावेळेस त्याचे काय काय इम्पॅक्ट हे सोसायटीवरती झालेले होते. तर काय काय झालेले होते आपण ऑप्शन्स बघूया. इन्क्रीज कॉम्पिटिशन बिटवीन द इंडस्ट्रियलाइज नेशन्स. जे वेगवेगळे इंडस्ट्रियलाइज नेशन होते जसं युरोप अमेरिका त्याच्यानंतर चायना इंडिया या ज्या होते यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढली. त्यानंतर राईज इन ग्लोबल इनइक्वालिटीज. जे ग्लोबल म्हणजे काय वर्ल्ड वाईड. ठीक आहे. पूर्ण जगभरात इनइक्वालिटीज वाढल्या. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोसायटीचं जे होतं म्हणजे समाज जे होतं त्याचा बदल होत गेला बरोबर. आणि ऑल ऑफ दी अबोव. तर याचं योग्य उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दी अबोव. हे काय झालेले होते एवढा इम्पॅक्ट त्याच्यावरती झालेला होता. तर 17वा प्रश्न आहे वेन इंडस्ट्री 4.0 स्टार्ट. आता इंडस्ट्री 4.0 कधी स्टार्ट झालेली होती. मित्रांनो तुम्ही बघू शकता की पहिली औद्योगिक क्रांती जी होती ती कशाशी संदर्भात होती कशाशी संबंधित होती स्टीम पॉवरशी. ते कधी सुरू झालेली होती 18व्या सेंच्युरीमध्ये. कधी 18th सेंच्युरीमध्ये. दुसरी औद्योगिक क्रांती होती ही इलेक्ट्रिकल पॉवर अँड मास प्रोडक्शनशी संबंधित होती. मात्र इंडस्ट्री 4.0 जर तुम्हाला कधी प्रश्न विचारला तर ही कधी सुरू झालेली होती तर हे वर्ष 2013मध्ये सुरू झालेली होती बरोबर. इंडस्ट्री 4.0 हे क्रांती कधी सुरू झालेली आहे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन 4 हे 2013मध्ये सुरू झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 18 तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हॅन विल द इंडस्ट्री 4.0 रीच द मार्केट. आता यांनी फ्युचरचा एक भविष्यकाळातला एक प्रश्न विचारलेला आहे की इंडस्ट्री 4.0 हे मार्केटमध्ये कधीपर्यंत पोहोचेल. तर याच्यात ऑप्शन बघू शकतात. ऑप्शन नंबर ए इट इज ऑलरेडी बिंग यूज. ऑप्शन नंबर बी इट विल नॉट बी यूज इट जस्ट अ प्रोजेक्ट. हे वापरली जाणार नाही आहे हा एक जस्ट प्रकारचा एक प्रकरण एक प्रोजेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी आहे इट विल बी रिलीज ऑन 2030. हे रिलीज होणार 2030 वाली. आणि ऑप्शन नंबर डी आहे नेवर बिकॉज इट इज अ बॅड आयडिया. किंवा हे कधीच लॉन्च होणार नाही आहे ही एक प्रकारे ही एक योग्य आयडिया नाही आहे बरोबर. तर यातलं योग्य ऑप्शन राहील ऑप्शन नंबर ए इट इज ऑलरेडी बिईंग यूज. ही ऑलरेडी काय झालेली आहे यूजमध्ये आहे ही वापरात आलेली आहे. कधी आलेली आहे आपण वरतीच प्रश्न बघितला 2013मध्ये इंडस्ट्री 4.0 हा जो प्रोजेक्ट आहे हा लॉन्च होऊन गेलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे मित्रांनो हे ट्विस्टिंग प्रकारचे क्वेश्चन्स आहे जे आपल्यासारख्या स्पर्धकांना किंवा तुमच्यासारख्या स्पर्धकांना हे काय करत असतात कन्फ्यूज करण्याचं काम करत असतात. आणि जेणेकरून आपल्याला अशा प्रश्नांवरती ट्विस्टेड क्वेश्चन्सवरती कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. हे ऑलरेडी काय आहे अंमलात आलेली आहे.
क्वेश्चन नंबर 19 बघा, इन विच इयर वॉज अ टर्म इंडस्ट्री 4.0 वॉज इंट्रोड्यूस. ठीक आहे. आता मित्रांनो, मागचा जो प्रश्न होता, तुम्ही ह्याच्यात कन्फ्यूज नाही व्हायचं बरं का. मागचा जो प्रश्न होता त्यात काय होतं झालेलं की इंडस्ट्री 4.0 कधी बिगिन झालेली होती, सुरू कधी झालेली होती, तर ती 2013मध्ये सुरू झालेली होती. पण इन विच इयर वॉज अ टर्म इंडस्ट्री 4.0 फर्स्ट इंट्रोड्यूस, की याचा इंट्रोडक्शन कधी दिलेलं होतं, म्हणजे की हो असं असं आपल्याला सुरुवात करायची आहे, तर याचं इंट्रोडक्शन कोणी दिलेलं होतं इंडस्ट्री 4.0चं, तर सॉरी कधी दिलेलं होतं, तर हे ऑप्शन नंबर सी 2011 साली दिलेलं होतं. आणि 2011 साली याच्याविषयी मतं मांडण्यात आलेले होते आणि ही आधी अंमलात आलेली होती 2013 साली अंमलात आलेली होती. मित्रांनो, यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, व्हिडिओ वारंवार बघत राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न पाठ होऊन जाणार. ठीक आहे. आणि तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, तुम्हाला मी हे PDF व्हॉट्सअपवरती शेअर करेल. क्वेश्चन नंबर 20 बघूया. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्री 4.0. ऑब्जेक्टिव्ह काय होता इंडस्ट्री 4.0चा? औद्योगिकरण 4.0. याचं ऑब्जेक्टिव्ह काय काय आहे? तर पहिलं ऑप्शन आहे इनाबल सेल्फ कंट्रोलिंग म्हणजे आपलं स्वतःचं कंट्रोल राहणं, याला सुरुवात करणे. इन्क्रीज इफिशियन्सी, कार्यक्षमता वाढवणे. रिड्यूस कॉम्प्लेक्सिटी, अवघडपणा कमी करणे. आणि ऑल ऑफ दी अबोव. तर याचं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ दी अबोव. सेल्फ कंट्रोलिंग वाढवणे, स्वतःचं कंट्रोल वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे आणि अवघडपणा काय करणे, अवघडपणा किंवा कॉम्प्लेक्सिटी हे काय असतं कमी करणे. आणि चौथा ऑप्शन आहे ऑल ऑफ दी अबोव. ते सर्वेवरील ऑप्शन राहणार आहे. मित्रांनो, आपण अशा प्रकारे सर्व प्रकारचे जे प्रश्न होते ते महत्त्वाचे 20 प्रश्न शोधून काढलेले होते, ते तुमच्यासाठी मी इथे यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. तसेच मी अजून पुढचे 20 प्रश्नसुद्धा पुढच्या व्हिडिओत घेऊन येईल. तिथपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलसोबत बनून राहा व व्हिडिओला वारंवार बघा. जे नवीन असतील चॅनलवर त्यांनी चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून हा माझ्यासाठी एक मोटिवेशन असतो की मी तुमच्यासाठी अजून चांगले चांगले व्हिडिओ आणेल. मित्रांनो, मी गव्हर्नमेंट ITI जळगाव येथे मी तासिका तत्वावर निदेशक आहे. तर त्यामुळे मी माझ्यातर्फे तुमची पुरेपूर मदत होईल, 100% तुमचा रिझल्ट येईल अशी मी तुम्हाला खात्री देतो. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल. पण तुम्ही आमच्या चॅनलशी जोडून राहा. आणि ज्याला कोणाला PDF पाहिजे असेल, माझा नंबर मी इथे दिलेला नाही आहे, सॉरी, त्यासाठी मी अपलोड नाही केलेला आहे. पण मी तुम्हाला तोंडी सांगून देतो, माझं नाव हर्षल अविनाश कुमार, तासिका निदेशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 87 88 89 46 99. मी पुन्हा रिपीट करतो, 87 88 89 46 99. तुम्ही मला यावर मेसेज करा व्हॉट्सअपवर, मी तुम्हाला ही PDF नक्की शेअर करेल. ठीक आहे. तर मित्रांनो, बनवून राहा चॅनलवर. पुढच्या व्हिडिओसाठी मी ट्रेडचे सुद्धा व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. ट्रेडचे व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील, वेगवेगळ्या ट्रेडचे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं पडेल. आणि जे काही इंटरनल जे काही स्टडी मटेरियल्स असतात ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करेल, की जे बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचत नसतं. ठीक आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक्यू सो मच.